आपण गोदावरी नदीच्या इथं आहोत बघा। हे झाड आहेत हे आहे ते सीता गुफा। कहार सीता संसार इथं प्रदर्शन आहे, म्हणजे सीताचं पूर्ण हे दाखवलेलं आहे, हरण कसं झालंय, सीताचा संसार कसा केलेला। सीता हरण आहे। सर आपण काळाराम मंदिर मध्ये आलेलो आहोत, नाशिक मध्ये आहे। आपण काळाराम मंदिर मध्ये आलेलो आहोत। काळाराम मंदिर आहे। भरपूर मोठं काळाराम मंदिर आहे, ह्याची स्टोरी काय मला माहित नाहीये, पण छानच आहे। हे चला तर रिक्षाला वाट पाहत असेल ना। गणपती मंदिर आहे, असे छोटे छोटे। अजून का बांधकाम चालू आहे। हे काळाराम मंदिर। तुळशी वृंदावन आहे। हॅलो, भगवंताच्या मंदिरामध्ये आपण सीता गुफा पाहिली। सीता गुफाची स्टोरी अशी होती, ज्यावेळेस श्रीराम युद्ध करायला गेले होते त्यावेळेस ते 5 वडाची झाडं हा बोल त्यावेळेस सीता माताला गुफामध्ये सोडलेलं आणि ती गुफा ओळखायला हवी त्यासाठी त्यांनी 5 वडाची झाडं लावलेली आहेत, म्हणजे युद्ध करून आल्यावर त्यांना समजेल की इथे सीता माताला ठेवलं आहे। आणि ते 5 वृक्षांमुळे तिथलं नाव पडलं पंचवटी। आणि हे अशी सीता गुफाची स्टोरी आहे। मी बाहेरूनच दाखवली, आतमध्ये काही जाऊ शकत नव्हतो म्हणून बाहेरूनच दाखवली आहे। आणि काळाराम मंदिर पण पाहिलं। काळाराम मंदिर पण असं काहीतरी 14 वर्ष हे सगळं नाशिकमधलं सगळ्यात सुंदर मंदिर जे आहे ते काळाराम मंदिर आहे म्हणे।
असं गाईडनी सांगितलं होतं. गाईडचं काय आम्ही हे घेतलं नाही आहे, शूट घेतले नाही, कारण फार छोट्या छोट्या गल्ली असल्यामुळं आम्ही गाडी 4 व्हीलर तिथं नेऊ शकत नव्हतो. त्यामुळं आम्ही रिक्षाने गेलो. तर त्या रिक्षावाल्याने सांगितलं 14 वर्ष वनवासाला गेल्यानंतर तिथं असं काळाराम मंदिराच्या इथं आहे 14 पायऱ्या वरती चढायला आणि 14 पायऱ्या खालती म्हणजे खाली उतरायला अशा आहेत. तर खरंच 14 पायऱ्या वर चढायला मंदिरामध्ये आणि 14 पायऱ्या खाली उतरायला होतं. असं हे सुंदर मंदिर. आणि नाशिक लगेचच कळतं बघा, जिथं तिथं हे बघा पाहू शकता तुम्ही. आता रणजित कुठे घेऊन जाणार आहे तिथं जाऊया. वीरा आणि अभि, हे पहा वीरा रणजित हे पाहतात नदीच्या किनारी उभे आहेत. जात आहोत नाशिक मधून. हे आहे नाशिक. चिनी मातेची बरणी घ्यायची होती रणजित. सोमेश्वर धबधबा. आता धबधबा पाहूया. हे कुठलं मंदिर आहे आबी? सोमेश्वर. हे सोमेश्वर मंदिर आहे. जाऊया. आता पोरं मका खाणार आहेत. ए खा ना. केवढेला आहे? 20 रुपयाला आहे. हा आहे तो सोमेश्वर धबधबा आहे. आणि नॅचरल आवाज पहा. मस्त. आणि अभि कुठे? नाशिकला आलोत ना आपण. हा नाशिक मध्ये आहे ना हे.